एका वर्षात 58 लाख मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं. पुढच्या 2 वर्षात संपूर्ण मराठा समाज आरक्षणात येणार. नारायणगडावरच्या दसरा मेळाव्यामध्ये मनोज जरांगेंचं वक्तव्य. दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये दाखल. शिवसैनिकांच्या हातात ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर. ठाकरे बंधू एकत्र येणं काळाची गरज, शिवसैनिकांनी मांडली भावना. मंत्री पंकजा मुंडे यांच्या भाषणाच्या वेळेला काही कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी. भाषण सुरू असतानाच स्टेज जवळच भिरकावली चप्पल. कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीमुळे पंकजा मुंडे यांच्या भाषणादरम्यान व्यत्यय. मनसे नेते रविवारपासून मराठवाडा दौरा करणार. पूरग्रस्तांना मनसेकडून बी बियाणं आणि खतांची मदत. बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण मराठवाडा दौऱ्यावर. मुंबई उपनगरातील धोकादायक इमारतींसाठी उपकर प्राप्त इमारतींचं पुनर्विकास धोरण लागू करा. भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. लातूरमध्ये रोहित पवारांनी नुकसानाची केली पाहणी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची हीच खरी वेळ. शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत करा. आमदार रोहित पवार यांची सरकारकडे मागणी. वाशिमच्या पोहरादेवीत बंजारा समाजाचा दसरा मेळावा. अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्याची मागणी. मागणीच्या अनुषंगानं बंजारा समाजाचा दसरा मेळावा. गुंड निलेश घायवळ प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची नगर जिल्ह्यातल्या 3 ठिकाणी छापेमारी. महत्वाची कागदपत्र शोधण्यासाठी पोलिसांची छापेमारी. 3 पथकांकडून एकाच वेळी झाली छापेमारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.